नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. साबुदाण्याची खिचडी बनवते मी, तर ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला आहे. त्याच्यावरती हे शेंगदाण्याचं जाडसर कूट शेंगदाणे भाजून घेतलेले ह्याच्यावर असं टाकून घ्यायचं, म्हणजे मोकळी मोकळी खिचडी होते एकदम. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि आता हे बटाटे असे बारीक चौकोन कापून घेते. असे हे बटाटे चौकोन कापून घेतले. कढईत तेल टाकून घेतलं आणि त्यात हे बटाटे थोडेसे फ्राय करून घ्यायचे तेलात. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. बटाटा आपला छान फ्राय झाला. आता मिरची टाकून मिरची पण फ्राय करून. मिरची थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. मिरची पण छान फ्राय झाली. आता यात हा साबुदाणा आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकून घेते. त्याला अजून व्यवस्थित परतून घेते. मस्त झाली खिचडी एकदम. तुम्ही पण अशी खिचडी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला पण सांगा कमेंटमध्ये. तिला ना चांगला तर फ्राय करून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. 5-1 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं. परतून घ्यायचं चांगलं. खाली नाही लागलं पाहिजे जेणेकरून. दोन मिनिटं हिला झाकून ठेवून देऊ. छान मोकळी होते खिचडी. खायला पण खूप टेस्टी लागते अशी. तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी आणि सोबतच दही. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.